आता इथे रंगणाऱ्या चर्चा सत्राचा विषय आहे मराठी वाचन संस्कृती. त्यामुळे बघाल तर हसाल हे तर नक्कीच. चला तर मग धमाकेदार अनुभवासाठी सज्ज व्हा. नमस्कार नमस्कार नमस्कार. मी रसिका तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते तुमच्याच लाडक्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे तज्ञांचा सल्ला. मंडळी, तुम्हाला तर माहितीच आहे, आपल्या कार्यक्रमात आपण एका विषयाचा मिक्सर घेतो, त्यात आलेल्या मान्यवरांचं खोबरं खाऊन टाकतो आणि मग प्रेक्षकांच्या प्रश्नांचा मिरची मसाला आणि माझ्या कवितेचा लिंबू पिळला की झाली आपली चटकदार चटणी तयार. प्रेमाचं मीठ राहिलं. हुआ पे लागा लागा रे नमक इश्क का, तेरे इश्क का. ओरे ढुशुम. काय हॅलो, काय चाललंय? काय केलं तुम्ही आता? नाही, ते कार्यक्रमाची सुरुवात ना मी नेहमी माझ्या अशा क्रिएटिव्ह पद्धतीने करत असते. अरे पण तुमच्या क्रिएटिव्हिटीच्या नादात पाहुण्यांचं खोबरं खवलत तुम्ही. असं नका करू ना. नाही वही तर आपली स्टाईल आहे. बदला मग ती बदला ती स्टाईल. वही तर आपली स्टाईल जी आहे ना ती बदला. काय होतंय, कुठला तरी मान्यवर इतकी वर्ष अभ्यास करून मान्यवर यासाठी होत नाही ना की कुठल्या तरी टेलिव्हिजन शो मध्ये विचित्र केसाच्या बाईने त्या मान्यवराचं लाईव्ह कार्यक्रमात खोबरं खावावं. नाही, हसू नका. आणि मला सांगा, ते कवितेचा लिंबू पिळला म्हणजे काय? अय्या, म्हणजे तुम्हाला काहीच माहित नाही? अहो, असं काय करताय? म्हणजे आपला हा कार्यक्रम आहे, त्याची सुरुवात नेहमी माझ्या कवितेने होते. अख्खा महाराष्ट्र कानात तेल घालून माझ्या कवितेची वाट बघत असतो. अरे वा. मग सुरू करू कविता? प्लीज. अशफाक. कोण अशफाक? ते कवितेच्या अगोदर करतात नाही काय? ते इर्शाद. कधीपासून? अरे आधीपासून. हे काय आज नवीन नाही आलंय. अरण्या, ते आधीपासून आहे. अरे ते चुकलेच नाही, त्यांना कशाला सांगताय? माहिती असतं पाहिजे. प्लीज थांबा ना. काय प्रेक्षक आहेत ना. कविता सुरू करू ना. तर आजच्या माझ्या कवितेचं नाव आहे वाचा रे. अरे वा. वाचा 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 रे पुस्तक तुम्ही वाचा रे. वाचा 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 रे पुस्तक तुम्ही वाचा रे. मोराला सांगा नाचा रे. मोराला सांगा नाचा रे. नाचून दुखल्या टाचा रे. टाचेत घुसल्या काचा रे. टाचेत घुसल्या काचा रे. काचा हमको टोचा रे. झाला फिर लोचा रे. मामाचं तू भाचा रे. मामाचं तू भाचा रे. मामाच्या गाडीला पोचा रे. वाचा 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 रे. वाचा सगळ्यांनी वाचा रे. जबरदस्त. अंगावर पोचा आला. काय आला? पोचा आला. मी काय म्हणतो मॅडम, तुम्ही 99 मैत्रिणी ह्या नावाने कविता संग्रह का नाही छापत? का म्हणजे सौमित्र तुम्हाला चालतो, मग 99 मैत्रिणी नाही चालत? नावासाठी का नाही म्हणत आहे मी. का यांचा कविता संग्रह का हवाय तुम्हाला? मस्त कविता कर. ही मस्त होती कविता. याच्यासाठी तुमच्या अंगावर पोचा आला. काय कविता आहे? यमक काय जुळवलंय? काचा टाचा वाचा. एक यमक जुळवलं नाही तुम्ही, पण त्या कवितेसाठी बरोबर उपमा आहे ती. बसा शोधत. हे काय कविता आहे? आणि या कवितेसाठी अख्खा महाराष्ट्र कानात तेल घालून थांबलाय. खरं तर तुमच्या जिभेवर गरम गरम तेल टाकलं पाहिजे या कवितेसाठी. नका करत जाऊ तुम्ही कविता. काय करताय? कार्यक्रम सुरू करा ना, लाईव्ह कार्यक्रम. हो सर, आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. तर मंडळी आपण लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमाचा विषय आहे वाचन संस्कृती बुद्धी मनाला चेतना. आणि या विषयावर मार्गदर्शन करायला आपल्या सोबत उपस्थित आहेत ज्येष्ठ साहित्यिक पृथ्वीक सरळ ढापे. अरे काय थांबा, कसलं टाळ्या? काय नाव घेताय का आरोप करताय? म्हणजे सरळ ढापे नाहीये, पृथ्वीक सरळ ढेपे असं नाव आहे. अच्छा, पृथ्वीक सरळ ढेपे. टाळ्या. नमस्कार. आजचा जो आपला अत्यंत महत्वाचा विषय, खरं तर हा वाचन संस्कृती. सर प्रेक्षकांना. येस बोला सर. काय सर, आजचा जो आपला विषय आहे त्याच्याबद्दल मला थोडासा प्रश्न पडला आहे. सर प्लीज बोला. हा, तर आपला आजचा जो विषय आहे नाचन वासंती बुद्धी का बाल खातो चिकना. काय विषय आहे आपला? नाचन वासंती बुद्धी का बाल खातो चिकना. सर नाही, चुकीचं वाचताय. तसं नाही लिहिलंय. हे लिहिलंय वाचन संस्कृती बुद्धी मनाला चेतना.
सर बसा सर प्लीज बसा तुम्हाला लांबून दिसत नसेल प्लीज बसा. काय प्रेक्षक ना अचानक वेगळंच काहीतरी बोलायला लागतं. थोडंसं होतं. एनिवे आपण मूळ विषयाकडे येऊया पुन्हा. आजचा जो विषय आहे पुन्हा मी सांगतो, वाचन संस्कृती अत्यंत महत्वाचा विषय. लोप पावत चालली आहे वाचन संस्कृती. माणसाच्या 3 मूलभूत गरजा असतात ना, अन्न वस्त्र निवारा. मला वाटतं माणसाच्या 4 मूलभूत गरजा असतात. 4. चौथी गरज कुठली तर वाचन. असं म्हणतात वाचाल तर वाचाल. कोण म्हणतं? कोण म्हणतं? असं म्हणतात वाचाल तर वाचाल. म्हणजे मला नाही म्हणलं कोण. नाही असं येऊन नाही म्हणत. आता असं पण म्हणतात ना, गप्पी मासे पाळा ही उतापटा. येऊन नाही बोलत, हे गप्पी मासे पाळा असं नाही बोलत. ती पण नाही म्हणलं कोण. खरंच नाही म्हणलं. आमच्याकडे कसं असतं, आम्ही आपला रस्त्याने निघालो असलो का, ए राम राम कसं काय, ते पेपर वाचत असला का नाही तो, ए बेने हे तर माणूस बोलतोय पेपर वाचून काय शानपणा जा मुस्कडीन ठेव पेपर खाली माकडा. असं असतं आमचं. नाही असं नाही, म्हणजे असं ग्रीट करण्यासाठी भेटण्यासाठी वाचाल तर वाचाल, अरे वाचाल तर वाचाल असं नाही भेटत. असं कोणी वाचाल तर वाचाल हे बोधवाक्य आहे. बोधवाक्य असं म्हणतात, वाचाल तर वाचाल. अर्थ काय ते समजून घ्या. वाचाल तर शिकाल, शिकाल तर टिकाल, टिकाल तर जगाल आणि जगाल तर जिंकाल. सर क्या बात आहे, माझ्यासारखे तुम्ही पण कविता करता वाटतं. शांत. तर सांगण्याचा उद्देश काय की हे असं असलं पाहिजे ना. वाचनाने काय होतं, वाचनाने आपण समृद्ध होतो, सजगता येते. तुम्हाला सांगतो वाचत चला. ब्लॉग वाचा, लेख वाचा, वर्तमानपत्र वाचा, जे मिळेल ते वाचा. पुस्तक वाचा. पुस्तक हा माणसाचा सगळ्यात मोठा मित्र आहे. काय सांगता? हो, मला सांगा तुमच्यापैकी किती जण वाचतात? एकही माणूस वाचत नाही तर का बोलवलंय यांना चर्चेला? मला सांगा किमान तुमच्यापैकी किती जणांच्या घरात पुस्तकं आहेत बाबा? एक तरी पुस्तक असेल. आहे, गुड, थँक्यू. मग ते वाचता की नाही? माझ्याकडे आहे पुस्तक. गुड. वाचत नाही मी. मग काय करता? ती वटकन म्हणून लावतोय. वटकन म्हणून ताटाच्या खाली लावते ती नाही का. आमच्याकडे कसं पातळ मटण असतंय ना हो, ती एका जागेवर राहत नाही. कालवण नुसतं इकडून तिकडं पळत असते. त्याच्यामुळे मग खाली लावलं नाही. कालवण एका जागेवर आलं, भाकरी कुस्करली की मग वाढायचं ते. 4 जण आहे आम्ही घरात. 4 पुस्तकं आणले ती एवढी ठुकळी अशी. चौघ लावतो, वराबलं नाही. मग काय कटाळा येतो ना उठायचा, पोट भरलेला असते. मग त्याच आपलं तिथल्या तिथं पान फाडायचं, आपला हात बीत पुसला की निवांत गडी. अरे काय लाज आहे का तुम्हाला? लाज आहे हे? अरे काय कोण प्रेक्षक आहे हा? जे पुस्तक मी वाचायला सांगतो ते फाडून हात पुस्त. अरे नका ना करू असं प्लीज. तसं नाही करायचं बाबा. वाचनासाठी कुणीतरी वापरताय का पुस्तक? मी वाचतो पुस्तक सकाळचं. व्हेरी गुड, व्हेरी गुड. काय होते, पहिली वेळ वाचली की मला झोप येते. नाही मग तू एक काम कर, तू दुसऱ्या ओळीपासून सुरुवात कर, म्हणजे तुला झोप येणार नाही. काय सांगताय? हा, तुला नक्की येणार नाही. काय पटलं तुला? काय सांगतो एवढं पटलं तुला? एवढं मूर्ख. ते काहीतरी सांगतात त्याच्यावरती विश्वास ठेवता तुम्ही. काय प्रेक्षक आणलाय तुम्ही मला कळत नाही. नेहमीचे प्रेक्षक आहेत सर. लॉजिक क्वीन, नेहमीचे प्रेक्षक. हे तुम्ही जर शांत बसा. पुस्तक वाचणं म्हणजे बघ, मला मान्य आहे. काय होतं ना, ही सवय नसते आपल्याला, वाचनाची सवय नसते. त्यामुळे ना आपल्याला झोप बीप येऊ शकते. पण मग काय करायचं, पुस्तक वाचण्याची सवय लावण्यासाठी रोज किमान 5 पानं वाचायची. काय 5 पानं वाचली ना, हळूहळू आपल्याला सवय होते. आज 5 पानं, उद्या 5 पानं. येस येस. मी रोज 5 पानं वाचतो. व्हेरी गुड. असा माणूस पाहिजे. गुड. पण कुठली पानं वाचली ही माझ्या दुसऱ्या दिवशी लक्षात नाही राहत. होऊ शकतो, जेन्युइन प्रॉब्लेम आहे. काय कधी कधी आपण पटापट वाचत जातो आणि लक्षात राहत नाही रे काल कुठल्या पानावर होतो. बुकमार्क असतं सर, बुकमार्क. काय असते? बुक एक असतं, एक पुस्तकांमध्ये ठेवण्यासाठी एक बुकमार्क असतं. तुम्ही पहिली 5 पानं वाचली की तिथे बुकमार्क ठेवायचं, मग पुढची 5 पानं वाचली की तिथे बुकमार्क ठेवायचं. म्हणजे काल काय वाचलं लक्षात राहतं. पण मी तसं नाही वाचत ना. मी मला सगळ्या पुस्तकातली कुठलीही 5 पानं वाचतो, त्याच्यामुळे माझ्या लक्षात नाही राहत. मग बुकमार्क कुठे ठेवायचं? चिड येते मला शपथ. मला चिड. हे मुद्दाम करतायत का? हे मुद्दाम करत असतील ना, यांना आत्ता घरी पाठवा. अरे तू मुद्दाम करतोयस काय रे? नाही. मग थांब. अरे बाबा काय गरजच नाही ना. पण गरजच नाहीये ना. जर मी त्यांना नका ना प्लीज नका ना प्लीज. वाचन संस्कृतीबद्दल बोलायचं आहे की नाही? वाचनाबद्दल बोलतोय की नाही? आहे का कोणाला तरी वाचनाची बेसिक आवड? मी वाचतो सर. माझे दिसेल ते सगळं वाचतो मी. खरंच? हो. काय वाचता तुम्ही? येते लघवी करून ये.
येथे थुंकून ये, येथे कचरा टाकून ये. अरे नाही, मुळात तसं नाहीच आहे ते. येते लघवी करू नये असं आहे ते. कचरा टाकू नये असं आहे. मग तुम्ही काय वाचताय ते एकत्र करून कशाला वाचता? आणि मुळात अरे नये इथे तू नये काय गरज काय तुम्हाला वेगळं सांगायची? तेच सांगितलंय ना मी तेच सांगितलंय की नाही नये आहे नये आहे. आमचं काय अरे अरे मूर्खपणा चाललेला आहे बावळट कुठचे. असं नाही चालत ना. अरे अरे बाबांनो लक्षात घ्या, वाचन फार महत्वाचं आहे. तुम्ही आहे ना वाचत चला, जमेल तसं जमेल तेव्हा वाचत चला. हे बघा असं म्हणतात आपल्या शरीराचं स्वास्थ्य ठेवण्यासाठी आपल्याला जिम लावायला हवी, बरोबर की नाही? व्यायाम करायला हवं. तसंच मानसिक स्वास्थ्य नीट ठेवण्यासाठी आपल्याला वाचायला हवं. जसं शरीरासाठी जिम लावतो तसं वाचण्यासाठी मानसिक स्वास्थ्यासाठी लायब्ररी लावा. सर काय? मी जिम मध्ये जाताना 3 अंडी खातो, बरोबर. मग लायब्ररीत जाताना किती अंडी खायची? अडकल्यात की नाही? अरे ना मी बघणार नाही. मी आता माझी यायला लागली मग हळूहळू. सर अरे नका ना रे तुम्ही तुलना करू न. वेगळं आहे ना, जिम वेगळी आहे, लायब्ररी वेगळी. वाचनावरती लक्ष द्या रे, वाचा फक्त. सर चिडू नका. अरे चिडू नको. कशी काय वाटेल ते प्रश्न विचारतात हे प्रेक्षक. मग खरं खरं सांगा, हा कार्यक्रम टेलिकास्ट होतो ना? होतो म्हणजे का सर नंतर तुम्हीच 5 जण बघता फुटेज आणि हसता? असं नाही आहे सर. आमचे व्ह्युअर्स खूप आहेत सर. अरे मग वागा ना तसं, वागा ना. काय विषय आहे आपला, कळतोय का तुम्हाला? हा विषय अत्यंत काय विषय आहे मला सांगा. काय आपला जो विषय भरकटतोय खूप, त्याच्याबद्दल मला बोलायचं. बोला सर बोला. आजचा जो आपला विषय आहे ना, त्याच्याबद्दल मला जो प्रश्न पडलाय तो असा आहे. बच्चनची शेकुटी बुड्डीने मण्याला चेचला. काय विषय? बच्चनची शेकुटी बुड्डीने मण्याला चेचला. अरे असं नाही लिहिलं का? वेड्यात काय? चुकीचं वाचताय सर तुम्ही. विषय बघा काय आहे. वाचन संस्कृती बुद्धी मनाला चेतना असं लिहिलंय. कुणी विषय यो कारला? फालतू विषय असला विषय काढतात. कुणी काढलाय? कदम मी काढलाय विषय. अच्छा तुम्ही काढलाय काय? हो. ओके ठीक आहे. मोरे तुमचं पुस्तक आहे म्हणून मी काही बोलत नाही. अरे 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 हे काय बोलताय तुम्ही? त्या पुस्तक म्हणताय तुम्ही त्यांना? हो, पण हे पुस्तक वाचायला मला लय आवडतं. त्यांच्या डोळ्यातल्या भावना वाचायला मला फार आवडतं. पण वेळच देत नाहीत त्या. ठुशुम मोरे ठुशुम. उई मा. जा ना तुम्ही. ठीक आहे, मी जातो पुढे. तुम्हाला लाईव्ह लोकेशन पाठवतो. हलूचिया. बस बस बस. अजिबात मला आता इथे फ्लट नकोय तुमचा. बावळट जा इथे. दोघं जा, आम्ही 5 जण करतो स्किट. मूर्खा. अरे काय वाचन संस्कृतीवर कोणी थांबवतच नाही. भलतेच संस्कृती सुरू चालली तुमची. नका ना करू हे. काय सांगतोय ते समजून घ्या बाबांनो. वाचन फार महत्वाचं आहे. हो. आपण आहे ना, मुळात आपल्याला कळलं पाहिजे रे बाबांनो की आपण कसं वाचलं पाहिजे, कधी वाचलं पाहिजे. मला माहिती आहे आपण खूप बिझी असतो, आपल्याला वेळ नसतो. मग आता कसं वाचायचं पुस्तक एखादं? तर बाबा घरातून बाहेर पडताना एखादं पुस्तक कॅरी करा ना. जिथे कुठे जाताय, कामाला जाताय, कोणाला भेटायला जाताय, 5-10 मिनिटांचा वेळ आहे. आता याच्यात विरंगुळा म्हणून काय करायचं? तर पुस्तक वाचा, आहे की नाही? अशा छान छान गोष्टी करा ना. ऐका, हा सर सांगतायत की पुस्तकं वाचली पाहिजेत. वाचणार की नाही पुस्तकं? हो. अरे जोर से बोलो. काय कुठून कुठे कशासाठी आहे हे? जोर से बोलो. अरे वर एक्सप्लेन कशाला करता हो? वेड्यात का तुम्ही जर असे? मला नाही या कुठल्या माणसाशी बोलायचं आहे. ते काही या लायकीचं नाही की मी त्यांच्याशी वाचन संस्कृतीबद्दल बोलेन. ते मागचे दादा आहेत ना, ते मला फक्त जरा साधे दिसत आहेत, हुशार दिसत आहेत. त्यांना कळलेलं आहे बहुतेक. कारण मी असं ऐकलं आहे की कमी बोलणारा माणूस, मितभाषी माणूस हा उत्तम वाचक असतो. त्याचं वाचन दांडगं असतं. सर तुम्हाला काही प्रश्न असेल, तू नाही रे, तुम्हाला काही प्रश्न असेल तर विचारा. बुद्धी म्हणजे सर ती माझी पद्धत आहे. बुद्धी असं मी दरवेळेला विचारतो सर.
कमी आहे का कमी आहे का नीट विचारा ना. आता मी असं म्हटलं ना वाचन दांडगं दिसतंय, पहिल्या त्याला कसं मला तुम्ही खोटं ठरवताय. थांबा ना जरा प्लीज. जेन्युइन प्रश्न आहे सर. विचारा. सर तुम्ही मगाशी म्हणालात की घराबाहेर पडताना एकतरी पुस्तक घेऊन बाहेर पडा. सर मला आवडतं ते सर. गुड. पण सर काय होतं, मी कुत्रा फिरवायला बाहेर जातो ना, तर माझ्या एका हातात साखळी असते आणि एका हातात काठी असते. बरं. मी पुस्तक असं 2 पायांच्या मध्ये पकडू, माझ्या तोंडात पकडू की कुत्र्याच्या तोंडात देऊ सर? काय सांगाल सर, कुठे पकडायला पाहिजे पुस्तक? मला नाही करायचा कार्यक्रम. सर मला नाही. अरे हा प्रश्नच नाही आहे यार. जेन्युइन प्रश्न आहे. हा काय प्रश्न आहे मूर्ख. मला नाही करायचा हा कार्यक्रम. पण खड्ड्यात काय गेलो. म्हणतो? मला नाही करायचा हा कार्यक्रम. मी निघालो. ऐका ना, म्हणजे तू ते कुत्रा फिरवायला नेतोस कुठं नेमका? ते इथे MH गार्डन आहे ना तिकडे. अच्छा तिकडे आहे. कुत्रे खूप असतात तिकडे भेटतात कुत्र? बरेच दिवस कुत्रे नाही बघितलेत, मला जाऊन बघायचे. मला कुत्र घ्यायची कधी. कुत्रा घ्यायचंय. माझा मित्र आहे, तो देईल तुम्हाला कुत्रा. चला मग आपण मला घेऊ. पण मला puppies खूप आवडतात. आवडतात. माझ्यावर मी तुम्हाला घेऊन देतो ना कुत्रा. मला हा एंडच नाही पटलाय. मला हा एंडच नाही पटलाय. बरेच दिवस कुत्रेच नाही बघितले. मला हा एंडच नाही पटलेला आहे. हॅलो मला वाचन संस्कृती. अरे एक्सक्यूज मी सर, आजचा जो आपला विषय त्याच्यावर मला एक प्रश्न पडलाय. हा विचारा. च्यवनप्राश खाताना बोट पुढून मागून चाटताना काय विषय आहे आपला? च्यवनप्राश खाताना बोट पुढून मागून चाटताना. ये तुझा बोट पुढून मागून चाटतो. ये. वा वा वा, एकदम कडक परफॉर्मन्स, लय भारी. बघा हासरसी काय म्हणतात प्रसाददा? तुम्हाला माहिती आहे का, म्हणजे एक ॲक्टर म्हणून माझं पुढे काय भवितव्य आहे किंवा एक दिग्दर्शक म्हणून माझी पुढे काय वाटचाल आहे ह्याची मला जेवढी उत्सुकता असते तेवढीच उत्सुकता मला ही सिरीज पुन्हा कधी येणार याची पण असते. खतरनाक आवडती सिरीज आहे माझी आणि तुम्ही सगळे इतकी कमाल आणि धमाल करताय या सिरीजमध्ये की क्या बात आहे. वा वा वा. बहारदार ॲज युजल. अरुण, आय लव्ह यू. खतरनाक.